अंधभक्तांनी आपल्या नेत्यांनी कितीही वाईट केलं तरी गप्प बसण्याची भूमिका घेतली आणि दुसऱ्याकडून चूक जरी झाली तरी त्याला ट्रोल करून त्याचा बाजार उठवला जातो. समोरच्याला संपून टाकायचं हा जो हुकुमशाहीतून किंवा एखाद्याला उद्ध्वस्त करायचंय हा जो बेरकीपणा आलेला आहे. कार्यकर्त्यांच्या घरावर तुळशी पत्र ठेवून जो नेता मोठा होतोय तो नेता कधीच आपल्या कार्यकर्त्याचं सहयोगी नेत्यांचं किंवा आपल्या सोबतच्या लोकांचं भलं व्हावं अशी त्याची कधीच मानसिकता नसते. अंधभक्त इतके मुरदाड झालेत, गावची, तालुक्याची, शहराची, जिल्ह्याची, राज्याची आणि देशाची वाट लागली तरी अंधभक्त जमात ही गप्प बसलेली असते, मुरदाड झालेली असते. एखादा नाराज होऊन गेला, एखाद्याने चुकीची भूमिका नेत्यांनी घेतली म्हणून नाराज झाला, त्यांना दुःख अजिबात वाटत नाही. ज्या नेत्याचं दुकान बंद होतं तो नेता हा कार्यकर्त्यांना विकूनच स्वतःची घरं चालवतो. नेत्यांकडं पक्षांकडे लाचारांच्या फौजा उभ्या झालेल्या आहेत. सगळ्या पक्षांकडे एक नंबरचे लाचार अंधभक्तांची फौज निर्माण झाली. लोकांची मानसिकता कशी असते पहा. म्हणजे जिकडे नेता जाईल तिकडे सगळेजण उड्या मारतात. नेता कसाही भूमिका घेऊ द्या लोक त्याचं समर्थन करतात. हा लाचारीचा त्या ठिकाणी विश्वास आहे की स्वार्थाची पोळी भाजवून घ्यायची म्हणून खोबरं तिकडं चांगलं आहे. म्हणजे सध्याच्या महाराष्ट्रामध्ये जे ज्वलंत विषय आहेत त्याच्यामध्ये आपल्या नेत्यांनी गुन्हेगाराचं समर्थन जरी केलं आणि आपल्या समाजाचा एखादा माणूस मारला तरी लोक गप्प बसतात. का? तर आपला नेता आहे, चांगलं करो वाईट करो आपण त्याच्या पाठीशी राहायचंय. इतकी घाणेरडी दलिंदर मानसिकता का कार्यकर्ते नावाची जमात ठेवते? बरं, कार्यकर्ते सुद्धा आपल्या नेत्याकडून चुका होत आहेत, आपल्या नेत्याच्या आशीर्वाद उभे राहिलेल्या दुसऱ्या नेत्यांकडून पण चुका होत आहेत. त्याच्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन करायचं किंवा जाहीर चर्चेमध्ये असं म्हणायचं की विरोधक काय, इतर लोक काय टीकाच करतात, जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. आपण मात्र एखाद्याने टीका केल्यावर लगेच रिॲक्ट व्हायचं नाही. अरे पण ज्यावेळेस तुम्हीच घाणेरड्या पद्धतीनं वागता, इतर टीका करायला लागल्यावर तुम्हाला कशा मिरच्या झोंबतात याच्यावर कुणी विचार करायला तयारच नाही. मी बीड जिल्ह्यातल्या प्रकरणाबद्दल बोलतोय, जाहीर सांगायला काय, मला काय कुणाला घाबरायची गरज नाही. मी या व्हिडिओमध्ये कुणाचंही नाव घेणार नाही, कुणाचंही वैयक्तिक मी चर्चा करणार नाही. मला त्या कार्यकर्त्या नावाच्या अनपेड पोलिसांबद्दल बोलायचंय जे लाचार झालेत. कार्यकर्ता एकदा लाचार झाला, कार्यकर्ता एकदा विकला गेला, कार्यकर्ता एकदा सरेंडर झाला किंवा कार्यकर्ता एकदा बोथट झाला म्हणजे त्याची आक्रमकता एकदा संपली की समजायचं तो कार्यकर्ता निरुत्साही असतो आणि निरुपयोगी पण असतो. कार्यकर्त्यामध्ये दम आणि हिंमत नसेल, नेता वाटेल ती भूमिका घेतो आणि वाटेल तिथं तोंड बुडवायला नेता मागं पुढं सुद्धा करत नाही. हे मी का सांगतोय? कार्यकर्त्यांचा ज्यावेळेस फुटबॉल होतो त्यावेळेस पहिलं दुःख मला वाटतं. त्याचं कारण काय? नेता चुकला कोण सांभाळून घेणार? कार्यकर्ता चुकला तर कार्यकर्त्याची चूक नेता पोटात घेऊ शकतो, पण नेता जर चुका करत असेल तर त्याची चूक कोण पाठीशी घालणार? लोक दुसरा नेता शोधतात. लक्षात घ्या, आता नेत्यांची, पक्षांची, संघटनेची, पक्षांची अजिबात कमी नाही. इकडं नाराज झाला इकडे जातात, इथं नाही जमलं लगेच चौथीकडे जातात आणि कुठंच नाही जमलं तर मग नवीन दुकान शोधतात. ते कुणाचेही नसतात. सध्या स्वार्थाचा बाजार मांडला गेलाय. सगळ्यात महत्वाचं, धर्माची दारू आणि जातीची नशा एवढी भयानक पद्धतीनं नशा त्या ठिकाणी लोकांना होते. लोकांना चांगलं काय आणि वाईट कळायला तयार नाही. उदाहरण म्हणून मी बीडच्या प्रकरणाचा उल्लेख केलाय. झालंय काय? एका व्यक्तीला मारलंय म्हणजे तो समाज आला. कुणी मारलंय? तो गुन्हेगार आला
परत त्याचा समाज शोधला जातो. ज्याच्यावर अन्याय होतो, अन्याय झालेल्याची परत पहिली जात शोधली जाते. तो कुठल्या जातीचा आहे, मग त्या जातीचा तोच समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो. बाकीचे सगळे बगे असतात आणि बगे हे टगे जात शोधतात. माणूस म्हणून त्याच्याकडे काही बोलायला तयार नाही. आज महाराष्ट्र जोडण्याची भाषा केली पाहिजे, इथं जाती जातीमध्ये विभागून माणसं तोडण्याची भाषा होते. आणि मग हे सगळे एकमेकांनी वाटून घेतले की मग ज्याचं काही म्हणजे वाद झालेला असतो, भ्रष्टाचार केलेला असतो, एखाद्याला मारलेलं असतं, बीड प्रकरणाच्या याच्यामध्ये हत्याच झालेली आहे. मग ज्याने हत्या केली किंवा ज्या टोळीनं ते गुन्हेगारी समजा कृत्य केलंय, त्या सगळ्या गुन्हेगारांना त्यांच्या मोहरक्याला आणि मोहरक्याच्या सुप्रीम नेत्याला, आकाला, त्यांचा नेता पाठीशी घालतोय. कार्यकर्त्यांचं मला विचारायचंय, कुणी कुणाला पाठीशी घालतोय या व्हिडिओचा माझा मुद्दाच नाहीये. माझा मुद्दा हा आहे, जे कार्यकर्ते एखाद्याला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून आक्रोश मोर्चे काढतात, संघर्ष करतात, त्याच कार्यकर्त्यांचा सक्का भाऊ, सक्का चुलता, गावातला, नात्यातला बाकीचा माणूस, बाकीची लोक ज्या नेत्यांनी सगळ्यांना पाठीशी घातलंय ना, त्याच्या हुजरेगिरीचं काम करतात, हांजी करतात. आणि ज्या ज्या नेत्याच्या पाठीमागे लोक असतात आणि तो नेता जर सत्तेत असेल तर सगळे गुळाला चिटकलेले ही मुंगळे असतात. भान जागेवर ठेवा. कारण काय सांगितलंय मी, त्याचं कारणच असं आहे की या सगळ्या लोकांनी स्वतःचं इमान विकलेलं असतं. त्यांना भावना नसतात, त्यांना दुसऱ्याचं भलं अजिबात देखवत नाही, स्वतःचं फक्त भलं झालं पाहिजे. बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया, यांना पैसे मिळाले पाहिजेत. त्याच्यात अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेत्याच्या पुढे पुढे केल्यानंतर आपल्याला काहीतरी तुकडा मिळेल, पद मिळेल, खुर्ची मिळेल, या भाबड्या आशेपोटी हे काहीही द्यायला तयार होतात. बाकी काय असेल तुम्ही समजून घ्या. आता ह्या लोकांचा प्रॉब्लेम काय, हे त्या नेत्याच्या विरोधात बोलू शकत नाहीत, संघर्ष करू शकत नाहीत, त्या नेत्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. मग मला आता प्रामाणिकपणे सांगा, व्यवस्था गांडू कोण बनवतंय, व्यवस्था लाचार कोण बनवतंय, कार्यकर्त्यांचं मानसिक दृष्ट्या खच्चीकरण कोण करतंय? ज्या वेळेस व्यवस्थाच जर लाचार होत असेल आणि कार्यकर्त्याचा संघर्ष आत्मविश्वास जर बधीर होत असेल, समजून घ्या त्या कार्यकर्त्याचा फक्त यूज अँड थ्रो होतोय. आणि सत्ताधारी लोकांच्या पाठीशी जी कार्यकर्ते नावाची जमात जमलेली असते, ती सगळी लाभांश गोळा करायला जमलेली असते. सगळे लाभार्थी असतात. गुळाला चिटकलेले मुंगळे मी मगाशी सांगितलं. ही लोक काय करतात माहितीये का, नेत्याकडे इतकी लोकांची संख्या असते, एखादा नाराज होऊन गेला, एखाद्याने चुकीची भूमिका नेत्याने घेतली म्हणून नाराज झाला, त्यांना दुःख अजिबात वाटत नाही. ज्या नेत्याचं दुकान बंद होतं तो नेता हा कार्यकर्त्यांना विकूनच स्वतःची घरं चालवतो, हे लक्षात ठेवा. कार्यकर्त्यांच्या घरावर तुळशी पत्र ठेवून जो नेता मोठा होतोय तो नेता कधीच आपल्या कार्यकर्त्याचं, सहयोगी नेत्यांचं किंवा आपल्या सोबतच्या लोकांचं भलं व्हावं अशी त्याची कधीच मानसिकता नसते. लक्षात ठेवा, मी फार गांभीर्यानं आणि महत्वाचं बोलतोय. आता या सगळ्या लोकांच्या कष्टावर, स्वाभिमानावर, निष्ठेवर याचं त्या ठिकाणी चूल पेटते किंवा याचं दुकान चालतं. म्हणून कार्यकर्ता आला काय, गेला काय, रुसला काय, त्याला अजिबात फरक पडत नाही. तो फक्त म्हणतो माझं काम करतोय ना. आणि सध्या सगळ्या नेत्यांकडं, पक्षांकडं लाचारांच्या फौजा उभ्या झालेल्या आहेत. सगळ्या पक्षांकडे एक नंबरचे लाचार अंधभक्तांची फौज निर्माण झाली. अंधभक्त आपल्या नेत्यांनी एखाद्या वेळेस माती जरी खाल्लं, शेण जरी खाल्लं, चुकीची भूमिका जरी घेतली किंवा काहीच भूमिका घेतली नाही, न्यूट्रल राहिला, तरी सुद्धा कार्यकर्त्यांना राग येत नाही. असल्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ता म्हणणं सुद्धा त्या कार्यकर्ता शब्दाचा अपमान आहे. मी का असं जबाबदारीनं बोललो, कारण याच लोकांनी कार्यकर्ता आणि संघटन ह्या नावाला बट्टा लावलाय. संघटन
चांगल्या लोकांनी मिळून चांगलं काहीतरी निर्माण करणारं एक कृतिशील कार्यक्रम राबवणारं संघटन असतं, त्याच्यातून व्यक्तिमत्व घडवतात. इथंच त्या ठिकाणी बाजार मांडण्याचा कार्यक्रम झालाय. अंधभक्तांनी आपल्या नेत्यांनी कितीही वाईट केलं तरी गप्प बसण्याची भूमिका घेतली आणि दुसऱ्याकडून चूक जरी झाली तरी त्याला ट्रोल करून त्याचा बाजार उठवला जातो. आणि अंधभक्त इतके मुरदाड झालेत, गावची, तालुक्याची, शहराची, जिल्ह्याची, राज्याची आणि देशाची वाट लागली तरी अंधभक्त जमात ही गप्प बसलेली असते, मुरदाड झालेली असते. त्याची दोन कारण आहेत. एक तर अंधभक्तांच्या बोकंडी पर्यायाला इतकी लोक पर्यायी आलेले आहेत की तिथं अंधभक्तांची गरजच आता राहिलेली नाही. ते लाचार म्हणून त्याच्यामध्ये जगतात. एक. आणि दुसरं, स्वार्थी लोकांचं इनकमिंग इतकं झालंय की मूळच्या लोकांना तोंड दाखवायला जागा नाही, त्यांच्यावर अन्याय होतोय, त्याच्यामुळे ते बोलायला लागते. या सगळ्या ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची मात्र फसगत होते. आणि आज महाराष्ट्राची फसगत पावलावर होत असताना मला दिसते. कारण महाराष्ट्राचा जो स्वाभिमान आहे, महाराष्ट्राची जी इज्जत आहे, महाराष्ट्राची एक परखड भूमिका आहे आणि महाराष्ट्राचा जो स्वभाव आहे, या नेत्यांच्या मतलबीपणामुळं महाराष्ट्र बदनाम झालाय. लाचारी, बंडखोरी, घातकीपणा, पाटीत खंजीर खुपसणे, लाचारी आणि सगळ्यात महत्वाचं खुनसीपणा, समोरच्याला संपून टाकायचं, हा जो हुकुमशाहीतून किंवा एखाद्याला उद्ध्वस्त करायचंय, हा जो बेरकीपणा आलेला आहे, याच्यामुळं महाराष्ट्राचे 3-13-9-18 करण्याची आता सध्याची काही लोकांकडून प्रयत्न सुरू आहेत आणि ते झालेले आहेत. याच्यामुळं कार्यकर्ता नावाचा एक चांगला प्रवर्ग, चांगला विचार हा आता संपुष्टात आलाय. आणि मला सगळ्यात शेवटी सांगायचंय, हे जी काही चर्चा आहे ती विचारांशी निगडीत असली पाहिजे. ती कोण विचाराचं आहे? तर कार्यकर्ता. आज नेत्याकडेच कुठलेही विचार राहिलेले नाहीत. नेताच थॉटलेस झालाय, विचारहीन झालाय. नेत्याकडेच विचारधारा नाही, कार्यकर्त्याकडे विचारधारा येईल कुठून? विचाराच्या जोरावरच सगळं बांधलेलं असतं, उभं केलेलं असतं, निर्माण केलेलं असतं. विचाराच्या जोरावर पुढच्या 10-20-50-100 वर्षाचा एक चांगला सुंदर मार्ग निर्माण केलेला असतो. विचार नसतील तर ती गाडी कधीही पाण्यात डुबू शकते किंवा अपघात होऊ शकतो, अशी परिस्थिती असते. ज्या लोकांना, ज्या नेत्यांना, ज्या कार्यकर्त्यांना विचार नाहीत ते आयुष्य शेवटपर्यंत टिकू शकत नाहीत. किंवा साधी गोष्ट आहे, ज्या कार्यकर्त्यांकडे विचार नाहीत ते जास्त दिवस व्यवस्थेत टिकू शकणार नाहीत. नेता विचारहीन असला, थॉटलेस असेल तर नेता जास्त दिवस समाजामध्ये टिकू शकत नाही, तो विकला जातो किंवा तो कार्यकर्त्यांना तरी विकतो. ह्या दोन गोष्टी होतात. त्याच्यामुळे विचार ज्यांच्याकडे नाहीत तेच बदनामीला जास्ती कारणीभूत आहेत आणि त्यांनीच कार्यकर्त्यांचं नुकसान केलेलं आहे. मला एवढंच म्हणायचंय, माझ्या मनात कार्यकर्त्यांना संपवणारी माणसं माझ्या नजरेसमोर आहेत आणि त्यांच्या हातात जर सत्तेची सूत्र असतील किंवा कार्यकर्ता पहिला, दुसरा, तिसऱ्या फळीतला हा संपत चालला असेल तर चौथ्या फळीतले, वरच्या पट्टीतले लोकच फक्त सदन होणार असेल तर एक नंबरचा जो सामान्य कार्यकर्ता आहे त्याला कोण विचारणार आहे? पण नेत्यांच्या नजरेतून एक नंबर म्हणजे त्यांच्या जवळचा असतो. इथंच मात्र नुकसान होतंय, हे समजून घेणारी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. बाकी जनता जनार्दन सोडणे, लोक जर विकलेच जाणार असतील आणि पैशावरच सगळं असेल तर मग विचारांचं काय बियॉन बसलाय, हे मला या ठिकाणी मांडायचं होतं. धन्यवाद.